सुप्रभात सगळ्यांना. सकाळ सकाळ मस्त पैकी ऊन पडलंय. वा वा वा, काय भारी ऊन पडलंय. गावाकडची सकाळ काय बात आहे बाई. हे बघा इकडून दिसाना बरं ते नीट, पण इकडून मस्त पैकी बघा झाडावर बिडावर मस्त ऊन पडलंय. घराची इकडून नारळ झाड बी बघत चमकत आहे मस्त पैकी, गवत वगैरे. आज 10वा आहे. तेच महाराजांचे हार पण घ्यायला जायचंय आपल्याला शेवगावला. कोण आहे ते? शेळ्या दगड फेकू राहिले काय? हारबीर घ्यायला जायचंय शेवगावला, तिकडंच जायचंय. जरा आवरतो. गावाकडची सकाळ बघा काय भारी आहे. वा वा वा, काय भारी दिसतंय सगळीकडं. बाबा सकाळ सकाळ चूल पेट राहिलेत आंघोळ करायला. पेटलीक नाही अजून? पण आंघोळी झाल्या ना म्हणतोय, पेटलीक नाही अजून. वा, कोणला भारी पडलं पण प्रज्ञेश. मोबाईलचं कवर कुठे व्हायचं आता ते ठेवून. ऊन लय भारी पडलं, ऊन लय आवडलं भाऊ मला आज. बर नंतर या. काय बाबा आता चहा कर राहिलेत. गॅस पेटला का नाही? इसका कमी केलं काय ते लय टाईट आहे बटन. काय सगळे आपलं लय टाईट आहे. ती गाय कमून वळलं ती कहून गायले करावं लागेल. सकाळ सोडली लय टाईट आहे पिराणा बटन. जाऊ द्या ते बंद कर. आवरला आपला आता, चल निघायचं. सूर्यप्रकाश आज जी फुटेज दिसन तुम्हाला ती प्रकाश काढलेली असते. चहा घ्या ना उली झालं का? बाबांनी चहा केला हो. पडले बिडले तर कुठं नाही कसंच ठेवा नाही तर ध्यान ठेवून त्याला किचन वाटेवर घेऊन फिरून राहिले बाबा बिगर. काय काय करायचं ते म्हणते चालणी घे पगणे. किती 7-8 महिन्यातून पहिल्यांदा सूर्य उगवताना दिसला बाबा. नाही तर सूर्य उगत नव्हताच. उगत होता म्हटलं बाबांच्या बाबाला ठीक आहे मग बसशील. प्रज्ञेश घे लवकर लवकर जायचंय. देऊ तिथं वाट बघत असते ना आपली. चहा पिते. आता गोल्या बसलाय उन्हाला. बंटी पण मस्त पैकी बसली. चल बंटी चल उठ चल ये वर. हा हा हा, वर यायलंय माहिती. मस्त पैकी ऊन पडलंय. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही चाललोय शेवगावला हार घ्यायला. आज 10वा आहे त्यामुळे आता बघू, भेटू तुम्हाला शेवगावला. तिथं बाबा तिथं बसले, दादा आलाय, तर जाऊ भेटू. आलोय शेवगावला आपण. खाली इथे दुकान हार घ्यायला. बघू आता चाललोय. आता थंडी वाजली काय तुला? आता थोडं थंडी वाजली? अवघडच झालं. चला भेटू. त्याच्यावर थोडा दाखव ना. 100 घेतोय आता महाराजांचे. चला भाऊ, हार घेतले दादा. चाललोय घरी. अजून कोणीच नाही. प्रज्ञेश कधी गाडी चालवत नाही, आज चालू राहिला. काय माहिती काय झालं त्याला. काय झालं तुला? अचानक म्हटलं भावाची मदत करावं लागेल. भावाची मदत करावं. कार्यक्रम झाल्यावरच भेटू आता. चाललंय आता पूजा बिजा सगळी झाली. बघा सीताफळ कसं खाल्लंय पक्ष्यांनी. खाल्लं नाही, फुटलंय ते. इकडचं खाल्लंय. पुरणचा हात माझा दादा. त्याला का बघा उरलंय ते. गौरीला बांधलंय आता. आलो गोठ्यावरून आत्ताच. बाबा ते तिकडेच आहेत अजूक. पप्पा मी प्रज्ञेशच आलोय. मम्मी ते तिकडे जातं. एवढं सीताफळ खातो. पिवळा घेऊन कुठं चालला? पेरूच खातोय वो. कच्चेच पेरू आहे तुझी गाडी. अरे बाप, चला. आबळ आलेलं आहे थोडंफार आता. हे बघा मस्त आबळ आलेलं आहे. निळळ आकाश, पांढरं ढग. आम्ही सगळे आता गोठ्यावर गेलो सकाळ सकाळी. बाबांनी सोयाबीन एकट्यानेच टाकलं वाटतं खाली. थोडं पसरायचं राहिलं दातळ, त्याच्यामुळं थोडं टाकलं त्यांनी.
उचलत नाही ते. चला आता एवढं खाऊन घेतो. मासे आणायचे बरं का आज. आज आपल्याला नाही पण तिला नाही त्याला मासे खातो येऊ. लई खाता येत नाही याला मासे सांगतोय लई. मीच देऊ 50% आबादी माशांची कमी करणारा मीच. अर्धे समुद्रातले खाल्ले का मग इथलचं कुठं बीळ आहे ते बुजवलं मी ते. बुजवलं का. सरक. इथं परत आलता भाऊ तो साप धामीन त्या खड्ड्यातून. इथं पण ती शोधती का. हां शोधती का. तिकडं बघ तिकडं बघ. बंटीला नाही वाचत गच पण काढलं इथलचं. चला आता हे आवरीतो सगळं सुद्धा काढलंय. इकडचं साफ केलंय. हाय का रे प्रज्ञेश कुठे. पल्लवी हा ये दरबार येते ते बेसिंग मध्ये टाका. इथं बिळ होते. इथं एक बिळ आहे. इथं आता बुजलं हे बिळ. हा हो द्या हा टाका. मोठा होतो. हां वाडा वाडा ते मार्क पाहिजे. टुकू एवढा कोयता फेका बरं. इथं पाय दिलं काही खाली जाईन. इथं फेकाय तिथं तेच झालं बघ. आता साप उचलून टाकू राहिलोत. मस्त साफ झालाय आता. ते खड्ड्यात होता. या खड्ड्यातून असं यायचा. इथं एक बीळ होतं. त्या तिथं माती एक बीळ होतं. दगडात मारण्याची बीळ होती. तिथून जायचं. बंटी अजून शोधूच राहिली. गेला आता जावा निघन तेव्हा निघन. हो बाबा काय नाही आता निघन थोड्या दिवस. याचा शेंडा उडवायचा का बाबा. दाखव बरं पाहिजे. तुमचा हात नाही उडवायचा. यो तिला वर चाललंय. तिथं कोयता घेतो ते कोयता तिथंच राहील. पुरण का हे वरचा शेंडा. हात पुरण का माझा. आलं बोन एक अंजीर. खाली एक कुठं नाही झालेलं. तुटतच नव्हतं. बकरी पुढे टाका बकरी खाली. जरा नको प्रज्ञेश इधर बकऱ्यांना टाक. आज फेकायचं. आता कशा येतात. तुम्हाला साप बघायचा. साप आणलं. आणलं काय म्हणायचं तुम्हाला. पाणी पिऊन येतात. पंक्चर झाली गाडी. बरोबर. ठिकाणी लई येत त्याच्यामुळे झालं इथे. इधर इधर बस.
तिकडे उभा कुठं राहते पंक्चर आहे गाडी. जास्त असले ते काहीतरी टाकतात ना पॅच मारावं लागत त्याला. पॅच का ते कितीला जातं? त्याला 200-250 रुपये खर्च येईल. तूप टाकली बरोबर. छिद्र मोठं जर असेल ना, हां 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 अगोदरचं काढलेलं त्यावरच पंक्चर झालंय. त्याच्यावर काही नाही आता याच्यावर जर परत जर पंक्चर झालं पॅच ना, आपल्याला ट्यूबलेस जर करायचं म्हणलं तर त्याला पॅच मारावं लागेल. नाही तर मग नाहीतर तूप द्यायची. ट्यूब टाकायचं. हां बरोबर. ट्यूबला 250 रुपये खर्च येतो, त्याला त्याला 250. ते मारल्यावर मग ते त्याला काही अडचण येत नाही, हां हां सक्सेस होऊन जातं ते. आलो होतो शेवगावला. पल्लू निकाल मस्त. हा रगडा करा, रगडा तिखट करा, रगडा तिखट करा. आलो होतो शेवगावला. तुझ्या दाताचे काय म्हणते त्याला, ब्रेसेस काढायचे होते. डॉक्टर गेलाय फिरतीला. तिथं आलंय टेन्शन आता. अवघडच झालंय पण. चला आता हे कपाळावर घेतलंय मॅडमने राहून. आपले इथं ड्रोन येतं, तुम्हाला माहिती आहे. ड्रोन बघायला गेली कपाळ फोडून घेतलंय. काय राव. चला आता खातो आणि जातो घरी. भाऊ माझी रगडा अजून आहे ना भाऊ. काय चाललंय, पल्लूची अर्धी संपली. चला भाऊ आलंय आपलं. पल्लूचं संपलंय. पल्लू तू आता गाडीवर जाऊन बसू शकते.